गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 20 जुलै. मला वाटलं आज मार्केटबरोबर थोड्या आंदोलनाच्या पण न्यूज बघायला भेटतील, पण असं काही झालं नाही. मला वाटतं ह्यांना पण थोडी चायपाणी भेटली आहे. याच्याबद्दल काहीच बोलत नाही. क्रिकेट फुटबॉलबद्दल बोलू शकतात, तर मग एवढ्या मोठ्या आंदोलनाबद्दल लोक बोलू शकत नाही. म्हणजे काय बोलणार आता, जाऊ दे. आपल्या लेवल्स आपण मार्क करून घेतल्या. मित्रांनो, जेव्हा तुम्ही ना सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करता, तर तुम्ही कशामध्येही ट्रेड करा, ऑप्शनमध्ये करा किंवा स्टॉक्समध्ये करा. जेव्हाही सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करता किंवा एखादा इंडिकेटर वापरता त्यासाठी, त्याच्याबरोबर तुम्हाला प्रिव्हियस डे हाय, प्रिव्हियस डे लो आणि प्रिव्हियस डे क्लोज या लेवल खूप इम्पॉर्टंट असतात. त्या मार्क करणं भरपूर गरजेचं असतं. आणि जर ह्या मी आता तुम्हाला दाखवलं, जी पहिल्या वीकची वीक असते, कॅन्डलची वीक असते पहिल्या मिनटाची किंवा पहिल्या 5 मिनटाची, ती इग्नोर करायची आपण. जर वीक जर जास्त मोठी असेल ना, तर इग्नोर करायची आणि त्याच्यावरनं ड्रॉ करायच्या लेवल्स. या लेवल्स 3 ना भरपूर इम्पॉर्टंट असतात. तुम्ही कधी ऑब्झर्व करा, तुम्हाला नक्की रिझल्ट भेटेल याचा. मी भरपूर वर्षापासून या लेवल्स ट्राय करतो आहे प्रिव्हियस डेच्या, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सर्व स्टॉक्सवरती लेवल्स मार्क करून घेतलं मी. नंतर आपल्या सेटअपची वाट बघत बसलो की कधी स्टॉकमध्ये, कोणत्या स्टॉकमध्ये एंट्री भेटते. मित्रांनो, खूप जणांचा गैरसमज असतो की तुम्ही ट्रेडिंगमध्ये आलात तर तुम्हाला रोज उठून पूर्ण एक्साइटमेंट हे भरलेलं असतं, तुम्ही तर लगेच उठून मार्केट ओपन झालेला ट्रेड घ्यायचा आहे. मित्रांनो, असं काही नाही. तुम्ही ना लेस इज मोर या संकल्पनेवरती ना काम करा. म्हणजे जर 20 ते 22 दिवस ट्रेडिंगचे असतात महिन्याला, जर तुम्ही 10 ट्रेड घेतलात ना 10 दिवस, तरी भरपूर आहे. जर तुम्ही क्वालिटी ट्रेड घ्या, असं नाही की तुम्हाला रोजच ट्रेड घ्यायला पाहिजे. आता मी बघतो मला कुठे ट्रेड भेटतो आहे. MCXमध्ये रेकॉर्ड झाला होता मित्रांनो, पण ना कॅन्डल मोठी झाली होती. आणि तुम्ही बघितलात की फ्रायडेला पण आपल्याला एक स्टॉक असाच भेटला की कॅन्डल मोठी झाली होती आणि आपण एंट्री घेतली, पण आपला SL हिट झाला आणि नंतर टार्गेटला गेला. तर कॅन्डल मोठी बनली तर थोडं इग्नोरच करणं बेटर आहे. आता ह्या स्टॉकमध्ये पण बजाज फायनान्समध्ये पण डाऊन साईडला एंट्री भेटत होती आपल्या सेटअपप्रमाणे, पण त्यामध्ये पण कॅन्डल भरपूर मोठी होती. तर बघू दुसऱ्या कोणत्या स्टॉकमध्ये आपल्याला एंट्री भेटते का. कॅन्डल मोठी असल्यावर ना मला वाटतं रिटेसला एंट्री केलेलं बरं पडेल. पण मी पण ह्या स्ट्रॅटजीवर पहिल्यांदा काम करतो आहे, तर मी आता बघेन की रिटेसला एंट्री घेतल्यावरती टार्गेट भेटतो का आपल्याला नीट. तर बघू आपल्याला कोणत्या स्टॉकमध्ये एंट्री भेटते का. आणि आपण जे MCXमध्ये एंट्री घेत होतो बघा, जर आपण जर एंट्री घेतली असती तर आपल्याला टार्गेट भेटला असता. पण मित्रांनो, या ना जर तरच्या गोष्टी आहे. जर मी एंट्री घेतली असती तर मार्केटमध्ये ना ही गोष्ट चालत नाही. जर तर तुम्ही ॲक्च्युअल त्या टायमावरती काय करता, एंट्री घेता की नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. जर तरच्या गोष्टी मार्केटमध्ये नाही चालत. आणि आपण आज एकही ट्रेड घेतला नाही आहे, बघू शकता तुम्ही. आज ट्रेड तर भेटला नाही, बोललो SIRचे फॉर्म तरी भरून टाकूया. तुम्ही भरलेत का मित्रांनो? मित्रांनो, आजच्या न्यूज बघितल्या की नाही? एका मराठी मुलाने पूर्ण दिल्ली हादरवून सोडली. तुम्ही बघितलं असालच न्यूजवरती. मित्रांनो, एका मराठी मुलाने पूर्ण दिल्ली हादरवली. सगळ्यांनी साथ दिली, त्याच्यामुळे हे शक्य झालं. पण सुरुवात करणं भरपूर गरजेचं असतं. त्याने एकट्याने सुरुवात केली, त्याच्यामुळे हे आंदोलन एवढं मोठं झालं. मी कोणत्याही पॉलिटिकल पक्षाचा नाही किंवा मला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट आहे असं नाही. पण ज्या गोष्टी चांगल्या होतात किंवा वाईट होतात त्याबद्दल मी नक्की बोलतो. आणि ही गोष्ट चांगली होती आणि ती चांगली झाली. आणि याचा रिझल्ट बघू आता काय येतो. आणि मित्रांनो, असंच आहे, जर तुम्ही ट्रेडिंगमध्ये येत असाल तर कोणाच्या कॉल टिप्सवरती डिपेंड राहू नका. स्वतः सुरुवात करा शिकण्यासाठी. हळूहळू पुढे जा, शिका, ट्रेड घ्या. नंतर तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर नक्की व्हाल. सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो, ते म्हणजे सुरुवात करणे. अभिजित दिपकेने सुरुवात केली, त्याचा रिझल्ट आज बघितलात तुम्ही. इतकी लोक त्याच्या मागे उभी राहिली. ट्रेडिंगमध्ये पण तसंच आहे. तुम्ही शिकायला सुरुवात करा, तुम्हाला अजून माणसं भेटतील सोबत ट्रेडिंग शिकायला, नॉलेज शेअर करायला माझ्यासारखी. तर व्हिडिओ भेटूया उद्या.